गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की भगवान पुरुषोत्तमाय नमः। सज्जनों, कालपासून अधिक मासाची सुरुवात झालेली आहे। वास्तविक हा व्हिडिओ कालच आपल्यापर्यंत पोहोचायला हवा होता, पण अपरिहार्य कारणामुळे तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही। पोथ्यांची सुरुवात, तिथली स्थापना, त्या ठिकाणची ॲडजस्टमेंट सगळी याच्यामध्ये वेळ गेला। सर्वप्रथम आपण अधिक मासाचं महत्त्व काय आहे आणि या अधिक मासाची सेवा कशी असते हे समजून घेऊ। दर 3 वर्षाने येणारा हा अधिक मास मराठी महिन्यांच्या कमी जास्त स्वरूपात असणाऱ्या दिनमानाप्रमाणे, क्षयतिथीप्रमाणे 355 दिवस जेव्हा होतात तेव्हा अधिक मास येतो। हे अंकशास्त्राचं वैज्ञानिक उदाहरण आहे, पण धर्मशास्त्राप्रमाणे सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग हे 4 युग। या 4 युगामध्ये पहिलं, दुसरं आणि तिसरं, सत्य, त्रेता आणि द्वापार, या 3 युगांमध्ये माणसाची वाटचाल फार वेगळ्या पद्धतीची होती। पहिल्या युगामध्ये सत्य आणि फक्त सत्य, त्याला सत्ययुग असंही म्हटलं जात होतं। आणि अशा त्या सत्ययुगामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान करत असताना काही अपरिहार्य कारणामुळे, न कळल्यामुळे पाप झालेले होते, परंतु ते अत्यंत नगण्य अशा स्वरूपातले असायचे, तरी पण त्यांची गणना केली जायची। दुसऱ्या युगामध्ये मानवाचं एक वेगळं रूप बघायला मिळतं। परमेश्वराचं अधिष्ठान, ध्यानधारणा हे ते करत होते, परंतु ते आपल्या पोटाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने राजे रजवाड्यांच्या पुढे नतमस्तक होऊन, त्यांच्याशी गोड बोलून, त्यांचा आपल्या स्वतःसाठी एक चांगलं मत निर्माण करून घ्यायचं आणि त्यातून आपली रोजीरोटी पूर्ण करायची। ते देतील ते आनंदाने घ्यायचं, स्वीकार करायचा। तिसऱ्या युगामध्ये आणखीन एका गोष्टीची भर पडली, ते म्हणे यज्ञयाग सुरू झाले। पण हे यज्ञयाग करत असताना मानवांची, ऋषीमुनींची, त्याकाळच्या ब्राह्मणांची, त्या काळात धर्मनिष्ठ, धर्ममार्तंड जे कोणी होते त्यांच्या नियतीमध्ये असत्याची भर पडली। हे असत्य आणि सत्य याच्यातली तफावत खूप मोठी होती। राजे रजवाड्यांचं त्या ठिकाणी अस्तित्व जरी असलं तरी स्वतःचे पोटगे भरण्यासाठी त्यांना त्यांच्यापुढे मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, आम्ही अशी देवाची सेवा केली, हे फुलवून मोठ्या पद्धतीने सांगितलं जाऊ लागलं। त्याच्यामध्ये असत्याची गणना खूप मोठी होती आणि अशा पद्धतीने पहिल्या युगातलं, दुसऱ्या युगातलं आणि तिसऱ्या युगातलं
तो पापाचा गठ्ठा जेव्हा एकत्र आला तेव्हा एक डोंगर निर्माण झाला, डोंगरापेक्षाही जास्त. कलियुगामध्ये त्याला स्थानच नव्हतं. 13वा महिना निर्माण करायचा कसा आणि त्याचा स्वीकार कोण करेल हा प्रश्न ऋषीमुनींच्या पुढे होता. सगळ्यांना विचारलं, सगळ्या देवतांना विचारलं. शंकराला विचारलं, भगवंता तुम्ही स्वीकार करा. शंकर म्हणाले, अजिबात नाही, मला श्रावणाचा महिना पोट पॅक असतो, मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडनं ते होणार नाही. भाद्रपदामध्ये विचार केला, गणपती नाही म्हणाले, विष्णू पण नाही म्हणाले, कारण आमचं भागवत सर्व होतं आणि गणपती म्हणतो मला इतक्या ठिकाणी बसवलेलं असतं की मला धावपळ करावी लागते. आई साहेबांना विचारलं, ते म्हणे नाही, माझ्याकडे 2 विधी असतात. माझे भक्त मला घटीवर बसवतात, नानाविध प्रकारच्या त्यांच्या मनोकामना असतात, त्या पूर्ण करण्यासाठी मला हे करणं शक्य होणार नाही. अनेक ऋषी मुनींनी सर्व प्रकारच्या देवदेवतांना विचारलं, परंतु आपल्या मराठी महिन्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला त्याची एक देवता आहे आणि त्या देवतेच्या अनुषंगाने काही वेळा एका महिन्याला 2-2 देवता सुद्धा आहेत. त्यामुळे अधिक मासाला घ्यायला कोणीही तयार नव्हतं. शेवटी विष्णूला प्रार्थना केली, नारायणाचे नमस्कार केला, त्याला सतत नमस्कार करून त्याला शरणागती सर्वांनी पत्करले आणि ह्या पापाच्या गठ्ठ्यातून या विश्वाला मुक्त करा अशा प्रकारे प्रार्थना केली. ही प्रार्थना झाल्यानंतर विष्णूने, नारायणाने फक्त आणि फक्त, लक्षात ठेवा बंधूंनो, फक्त आणि फक्त अधिक मासापुरता पुरुषोत्तमाचा अवतार घेतला. हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे, अधिक मासामध्ये सगळीकडे पुरुषोत्तम 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 आणि पुरुषोत्तमाचंच नामस्मरण, चिंतन, त्याच्या पोथ्या, त्याची ध्यानधारणा असते. परंतु अधिक मास संपल्यानंतर पुढे 3 वर्षापर्यंत कोणीही पुरुषोत्तमाचं भजन, पूजन, कीर्तन करत नाही. त्याला कारण पुरुषोत्तमानेच सांगितलेलं आहे की मी फक्त आणि फक्त अधिक मासापुरता पुरुषोत्तमाचा हा अवतार घेत आहे. मग सज्जनो, पुरुषोत्तमाने पुढे सांगितलं की 30 दिवसाचा हा माझा कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये प्रत्येक दिवस माझा आहे. या दिवसात जो जे जसं जसं करेल, शुद्ध अंतःकरणाने करेल, कुठल्याही प्रकारे द्वेष भावना दुसऱ्याच्या बाबतीत मनात न ठेवता शरणागत ध्येयाने परिपूर्ण मनस्थितीमध्ये भगवंताची म्हणजे माझी पुरुषोत्तमाची जो सेवा करेल त्याला सर्व प्रकारच्या पापातून मुक्तता मिळेल. त्याच्या सर्व इच्छा, आशा, आकांक्षा जे जे शक्य होईल ते माझ्याकडनं दिलं जाईल. आणि तुम्हाला हेही माहीत आहे की ज्या ज्या लोकांना पुरुषोत्तमाने वरदान दिलेलं आहे, ज्या ज्या ऋषीमुनींना दिलेलं आहे, ज्या ज्या ब्राह्मणांना दिलं आहे, ज्या ज्या धर्ममार्तंडांना दिलेलं आहे, त्यांच्या बाबतीत सुद्धा पुरुषोत्तमाने वेगळंच काहीतरी बोललेलं आहे. पुरुषोत्तम म्हणतात, ज्याने माझी सेवा केली, जो माझ्या सेवेत एकाग्र होता, त्याला मी सगळं दिलं. धन दिलं, दौलत दिलं, घर दिलं, पती दिले, पत्नी दिली, मुलं दिले, सगळं 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 त्याच्या इच्छा, आशा, आकांक्षा सगळे पूर्ण केल्या. फक्त मी त्याला माझा शिष्य बनवू शकलो नाही.
सेवा करण्यासाठी सेवेकडे बनणं खूप सोपं काम आहे, पण शिष्य बनणं धर्ममार्तंडांना सुद्धा शक्य झालेलं नाही. कारण ज्यावेळेस जोही कोणी व्यक्ती पुरुषोत्तमाचं नामस्मरण चिंतन करायला सुरुवात करतो, तर पुरुषोत्तम म्हणतात की माझ्या समोर पासून डोकं आपटत बसू नका. या विश्वामध्ये जेवढेही सुख दुःखाने व्यापलेले व्यक्ती आहेत त्यांना निष्क्रियपणाने मदत करा, त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा आणि ते दुःख दूर करत असताना माझं नामस्मरण करा. असे जे कोणी असतील त्यांना मी धन दौलत दिलेलं असेल, पण मी त्यांना स्वीकार करेन, मी त्यांचा स्वीकार करेन. परशुरामाने आणि पुरुषोत्तमाने या दोघांनी या विश्वाला हीच शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून या पुरुषोत्तमाच्या नामस्मरण चिंतनामध्ये जेव्हा आपण या गोष्टीला सुरुवात करणार आहोत, रोज एक अध्याय याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याचं स्पष्टीकरण देणार आहे. 30 दिवसाचा हा कार्यक्रम असेल. सर्वांना जरी शक्य नसेल, मंदिरात जाऊन जाणं शक्य नसेल, कुठेही प्रकारे त्या ठिकाणी पोथीला जाणं शक्य नसेल, त्यांनी हे व्हिडिओ नक्कीच ऐका. त्यांच्यामध्ये तुम्हाला भगवान पुरुषोत्तम काय आहे, कशा पद्धतीने त्यांची वाटचाल आहे, हे सर्व समजण्याचा, समजून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, या 30 दिवसाचा कालखंड हा फक्त पुरुषोत्तमाचा आहे. ह्या पोथीमध्ये पुरुषोत्तमाने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की या अमावास्येपासून अमावास्येपर्यंत, प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत हे 30 दिवस हे माझे आहे आणि माझीच सेवा माझ्या नावाने झाली पाहिजे. मग बंधूंनो, तुम्ही सांगा, आज आपण बघतोय कोणी भागवत लावलंय, कोणी गणेश पुराण लावलंय, कोणी शिवपुराण लावलंय. मला त्याच्या बाबतीत म्हणणं नाही आहे, मला कोणावर टीका करायची नाही, कोणाच्या बाबतीत विषय घ्यायचा नाही, कोणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे निर्गच्छ मनाने मला त्यांची निर्वत्सना देखील करायची नाही. मी फक्त सत्याच्या सामोरे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हालाही सत्याच्या समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. पुरुषोत्तमाने सांगितलेलं आहे 30 दिवस माझी सेवा करा. मग 10 दिवस भागवताचे, 10 दिवस शंकराचे, 10 दिवस गणेशाचे, हे 10 दिवस पुरुषोत्तमाची सेवा तर होणार नाही, त्याच्या नावाचं तर होणारच नाही, पण उरलेले दिवस सुद्धा कुठल्या प्रकारे काही होणार नाही. धर्मशास्त्राच्या विरोधात स्वतःच्या इच्छेप्रमाणे, स्वतःच्या मनाप्रमाणे हे जे चाललेलं आहे, हे केवळ पैसा गोळा करणे, केवळ स्वतःची प्रौढी मिळवणे या उद्देशाने चाललेलं आहे. बंधूंनो, स्वतःला समजून घ्या, काय आहे नेमकं हे जाणून घ्या. आणि हे जाणून घेत असताना परमेश्वराची निष्क्रिय भावनेने, कोणावर टीका टिप्पणी न करता, कोणाला कुठल्याही प्रकारे वावगून न बोलता, आपल्याला शुद्ध अंतःकरणाने भगवान पुरुषोत्तमाला शरण जायचं आहे. आणि म्हणून करता या सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवान पुरुषोत्तम कशा प्रकारे मलमासाचा त्या स्वीकार केला, मलमासाचा स्वीकार केल्यानंतर त्याचं नाव बदललं, त्याला पुरुषोत्तम नाव मिळालं. आणि ज्या 30 दिवसाला पुरुषोत्तमाने स्वतःचं नाव दिलेलं आहे, स्वतःच्या नावाची त्या ठिकाणी गुणगान गाण्याचं सांगितलेलं आहे,
त्या ठिकाणी आपण या पोथीचा कधीही अभ्यास न करता आपण जे कार्य करतो ते पूर्णपणे चुकीचं ठरेल. ते पाप होणार नाही, पुण्यच राहील, परंतु ते पुण्य जगाच्या दृष्टीने उपयोगाचं ठरेल न ठरेल ते त्या देवतेलाच माहीत. म्हणून करता या 30 दिवसामध्ये फक्त पुरुषोत्तमाचीच सेवा करायची आहे. पुरुषोत्तम नावाचाच जप करायचा आहे. पुरुषोत्तमाच्या या अधिक मासात केलेल्या या लीला आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ.